विषयी त्यजिले संत, संतांना विषय सोडून जातात. लक्षात घ्या वाक्य काय आहे. वैराग्य कशाला म्हणतात? तुम्ही विषय सोडणं हा प्रायमर भाग झाला, पहिली सीडी झाली. पण विषयाने तुम्हाला सोडणं, लक्षात घ्या दोन्ही मधला फरक काय. तुम्ही विषय सोडणं ज्ञानेश्वरी आहे. टीव्ही सिरियलही महत्वाची आहे. टीव्ही सिरियलमध्ये चांगला पिक्चर आहे किंवा टीव्हीची सिरियल फार सुंदर आहे आणि ती सिरियल पाहता येत नाही कारण ज्ञानेश्वरी आहे. मनात आहे जावं की न जावं, नाही जावंच, ज्ञानेश्वरीला आले. पण मनात एक खुटखुट आहे टीव्ही सिरियलमध्ये काय चाललं असेल. तुम्ही विषय सोडलाय, तुम्ही सोडलाय, पण मनात आहे मी सोडलंय. आज टीव्ही सिरियल सोडलं ज्ञानेश्वरीसाठी. विषयांनी तुम्हाला सोडणं, लक्षात घ्या. हा दुसरा प्रकार. तुम्ही बसलेला आहात, म्हणजे याचा अर्थ, दुसरा अर्थ काय होतो? ज्ञानेश्वरी आज नसती तर तुम्ही टीव्ही सिरियल पाहिला असता. बरोबर आहे. एका महत्वाच्या कॉजसाठी तुम्ही टीव्ही सिरियल सोडली, पण ज्ञानेश्वरी नाही, दुसरं काम नाही, टीव्ही सिरियल चालू आहे, पण पाहू वाटत नाही. विषयानी तुम्हाला सोडलाय. तुम्ही विषयांना सोडणं आणि विषयानी तुम्हाला सोडणं. चहा प्यावासा वाटतो पण डॉक्टर म्हणतात पिऊ नका. तुम्ही विषयाला सोडलंय, पण चहा पाहायला तरी प्यावासा वाटत नाही, विषयानी तुम्हाला सोडलाय. मनातून खुटखुटे, नाही मिळालं तर बरं होईल पण काय करावं. विषयानी तुम्हाला सोडणं, इथे विषयानी तुम्हाला सोडणं हा भाग आहे. जयाची आरतीची भोगीत, इतकी आर्तता आहे प्रभू मिलनाची, ब्रह्मचैतन्यामध्ये एक रूप होण्याची, परब्रह्माचं दर्शन घेण्याची. एवढी आर्तता आहे, एवढी तळमळ आहे की विषय गोड लागत नाहीत. लक्षात घ्या. एखादा घरचा व्यक्ती वारला, तुम्हाला गुलाबजामुन आवडतं आणि गुलाबजामुन खाणार तुम्ही, इतक्यामध्ये वार्ता आली घरचा एक व्यक्ती वारला. नाही खा खा खा, खाऊत का? विषयानी तुम्हाला सोडलंय, नको वाटत. विषयी त्यजिले संत, विषयानी संताला त्यजावं. म्हणजे अहोरात्र आत्माकार वृत्ती असली तर विशेष त्या संतांना सोडतात. अहोरात्र प्रभू. म्हणून मी सांगत असतो, व्यवहार भोगायचा आहे, एकदम विषय आपल्याला सोडणार नाहीत, पण कला शिकून घ्यायची. कला कोणती? विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय नारायण रूप करायचा. उदाहरणार्थ सांगतो, तुम्ही पेढे आणले, दुकानावरून आणले, आत्ता आणले, माऊलींच्या बाप्पासाहेबांच्या फोटोसमोर ठेवले. हे झाल्यानंतर पेढे वाटा म्हणत नाही आपण, प्रसाद वाटा. आता पेढा प्रसाद कसा झाला? काय फरक झाला त्याच्यात? हा पेढा प्रसाद झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय नारायण रूप व्हावा. पती देव,
पतीला देव समजायचं, पत्नीला जगदंबा समजायचं. आमची लक्ष्मी, पूर्वीच्या काळात म्हणत होते आमची लक्ष्मी कुठे गेली. आता हे विष्णू नाहीत बरं का, पण म्हणायचं असतं. पत्नीला देवी समजायचं, देवता समजायचं, जगदंबेचा अंश समजायचं. हा व्यक्तीमध्ये परमात्मा पाहण्याचा अभ्यास आहे. अतिथी देवो भव, पाहुणा आलाय देव समजा. लहान बालक घरातला असेल त्याला बालक कृष्ण समजा. म्हणजे पहा कशी कशी प्रकार येते. घरातली धातूची मूर्ती त्याला देव समजा. जडामध्ये चेतन पहा. व्यवहार करत असताना प्रत्येक कर्म भगवंतासाठी करतो असं समजा. ते कर्म केलं की भगवंताला अर्पण करा, परवानगी भगवंताला मागा. म्हणजे कर्माची परवानगी भगवंताला मागितली. कर्म कोणासाठी केलं? भगवंतासाठी केलं. कर्म भगवंताला अर्पण केलं. विषय भोगला, विषय घेतला, पण प्रसाद समजून पाण्याचं तीर्थ झालं, राखेचा अंगारा झाला, आहे की नाही काय, आणि अन्नाचा प्रसाद झाला. असं सगळं भूमिका आहे वागायची. प्रत्येक भूताला भगवंत माना. आता पहा साधना झाली की नाही. व्यवहार त्यांनी केला, व्यवहार यांनी केला, पण आपली जी पद्धती आहे ज्ञानेश्वरीची, एकेका क्षणाला वागत असताना आत्मचेतना विषयात पहा, व्यक्तीत पहा, वस्तूत पहा. ब्रह्मचेतना पहा, ब्रह्मचेतनेचा अनुभव घ्या. कोणाला तुम्ही मत्सर करणार नाही, द्वेष करणार नाहीत, कारण सगळे भगवंतमय दिसतील. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर विश्वात्म्याची पूजा आहे. तुम्ही फक्त मत्सर सोडा, तुकाराम म्हणतात. सगळं प्रभूंचं आहे. कोणी रागावला तुमच्यावरती, अरे प्रभू या रूपामध्ये रागावला, माझं काही चुकलं असेल, प्रभू शिक्षा करतोय मला, किंवा माझी परीक्षा घेत असेल, मी या परीक्षेत उतरलं पाहिजे. असा सगळा अभ्यास आहे. आणि शेवटी असा अभ्यास असतो, परिपूर्ण वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर विषय आपल्याला सोडून जातात. ह्या घरात राहू नये. आता इथे परमात्मा शिरलाय, जागा विषयांची रिकामी झाली. एक राहील, एक तर विषय राहतील, नाही तर परमात्मा राहील. सुरुवातीचा अभ्यास विषयांना परमात्मा समजा, शेवटचा अभ्यास विषय तुम्हाला सोडून जातील. आसक्तीच राहत नाही. जयाची आरतीची भोगित, विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये. इतके विरक्त होतात विषयामध्ये व्यक्तीपासून की वनवासात काही लोक गेलेले. भगवान महावीर, बुद्ध, शुकाचार्य हे वनवासात निघून गेले. एकांत. यांना विषय घेरीत नाहीत, यांना काहीही विषयासक्त होत नाही. ते कोणाची आठवण देखील होत नाही. भगवान महावीर रडले 12 वर्षात, असं झालं, बायकोचं कसं झालं असेल, फोन तरी लावतो का, लावू का, नो, सुटलं, पुन्हा पाहिलं देखील नाही.
आत्मलाभासाठी सगळ्या विषयांना व्यक्तींना लाथ मारली संतांनी, विषय त्यांना त्यजतात. आणि अर्जुना, तू ह्या विषयासक्त माणसांच्या मागे लागलेला आहेस, मायावी देहधारी माणसांच्या मागे लागलेला आहेस. कंपॅरिझन करतात भगवान. अर्जुना असं हो, मायावी जगतामध्ये गुरफटू नको. हे आपल्यालाही लागू आहे. वागत असताना आपलं कोणीही नाही, बस एवढं वाक्य उच्चारलं की संपलं. आपलं कोणीही नाही. आपल्याला का आवडतात सगळी माणसं? सगळी आपली वाटतं? बिलकुल नाही. मरता वेळेस कोणी कामी येणार नाही, खाटेवर पडल्यावरही फार कोणी विचारणार नाही. अतिशय कठीण गोष्ट आहे. आपलं कोणीही नव्हतं, आधी कोणी नव्हतं, पुढे कोणी राहणार नाही. आताही जो मायेचा पसारा स्वार्थामुळे दिसतो तेही कोणी नाही. थोडं बिमार व्हा, झळ बसू द्या, म्हणतील गेलेले बरे, त्यांना फार त्रास व्हायला, कारण यांना त्रास होत असतो. पण आपण सांगतो त्यांना फार त्रास व्हायला, आता गेलेली बरे. आणि मग स्वतःच सांगतो आम्हाला असं वाटतं असं जावं, कोणाला त्रास होऊ नये, आणि त्याच्या देखत बोलतात. मग त्याने आत्महत्या केली पाहिजे. कोणी नाही, एवढं समजा. स्वार्थी जगत आहे. जोपर्यंत तुम्ही कामी येत असाल तोपर्यंत उपयोगाचे आहात. उपयोग तुमचा संपला, तुमचं अस्तित्व आहे जगातलं संपलं.